लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, महायुतीचा विजय झालाय. आता हप्ता येणार. महिलांना डायरेक्ट 15,000 रुपये देण्याचा निर्णय. पण ही 3 कामे अर्जंट करा. निकाल लागलाय. सरकार स्थापन होता क्षणी पैसे खात्यात येणार. तारीखही जाहीर. पैसे वाढवलेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 ला लागलाय निकाल. महायुतीचा स्पष्ट विजय. स्थिर सरकार येत आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकालानंतर पहिल्यांदा लाईव्ह आले. पत्रकारांशी बोलताना लाडक्या बहिणींचे आभार व्यक्त केले. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकले जाईल. आता उशीर नाही. डायरेक्ट 15,000 रुपये महिलांना येणार. फक्त हे काम अर्जंटमध्ये करा, कारण की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना दिल्या आहेत नव्या सूचना. त्यामुळे लाडक्या बहिणींचे बँक खाते तुम्ही जर योजनेला जोडलेले असतील तर तुम्हाला त्यासाठी हे काम अर्जंट करावं लागणार. आता अर्जंटमध्ये हे काम करा, कारण की आता हप्ता येणार. 1500 नाही, 2100 नाही, 3000 नाही, तर डायरेक्ट 15,000 रुपये त्या ठिकाणी येणार आहेत. शिंदे साहेबांनी एक महत्वाची घोषणा केली होती की ज्यामध्ये सांगितलं होतं 1500 रुपये वाढवून आम्ही 2100 देणार. महिलांनी आम्हाला साथ दिली, महिलांनी आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं, महिलांनी ताकद वाढवली, तर आम्ही 2100चे 3000, 3चे 3.5, 4000 देखील करू असं सांगितलं होतं. महिलांनी करून दाखवलं. महिलांची वेडी माया. महायुतीचा विजय झाला. निकालानंतर महायुतीची जी पत्रकार परिषदेत झाली त्यामध्ये देखील काही त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता हप्ता वाटपाला होते सुरुवात. आता काय करावं लागेल अर्जंट लाडक्या बहिणींना ते देखील सांगितलं जाणार आहे. कारण की आता उशीर जर केला तर बऱ्याचशा महिलांनी पूर्वी उशीर केला होता, फॉर्म भरण्यामध्ये गडबड केली, पण या 1-2 गोष्टीमध्ये चूक झाल्यामुळे काहींना एकच हप्ता आला, काहींना फक्त 2च आले, काहींना 3 आले, तर काहींना पार शेवटी त्या ठिकाणी आले, तर काहींना 1ही रुपया आला नाही. तर ज्या महिलांना कमी जास्त पैसे आले त्यांच्या पैशांचं काय होणार? 2100 रुपये म्हणजेच वर्षाचे 25,200 रुपये येण्यासाठी तुम्हाला काय अर्जंट करावं लागणार? रिझर्व्ह बँकेची काय सूचना बँकांना आलेली आहे? संपूर्ण आणि सविस्तर अशा 3 अपडेट निकालानंतर तातडीनं तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्यामुळे कृपया व्हिडिओ तुम्ही तर शेवटपर्यंत पाहत, पण जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. कारण की आता पैसे सोडलेले आहेत. पैसे मिळवायचे असतील तर व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा. महायुतीचा विजय झालाय. महायुतीचा विजय. भारतीय जनता पक्ष, शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादा पवारांची राष्ट्रवादी, या 3ही पक्षांना लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी विजयाचं ओवाळणी दिली. 5 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. 1,500 रुपयांनी 7,500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असतील तर आता येणार डायरेक्ट 15,000 रुपये. महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये महिलांना 15,000 रुपये देण्याचं वचन त्यामध्ये देण्यात आलं होतं. तर काही महिलांना 1500 रुपयांचे 2100 रुपये वाढून दर महिना देण्यात येणार होते. तर काही महिलांना 9,600 रुपये देखील एकखटी येणार आहेत. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की रिझर्व्ह बँक जे आहे, पहा बँकांची बँक आहे रिझर्व्ह बँक, तर त्यांनी बँकांना एक सूचना दिली ज्यामध्ये महिलांना आनंद झाला. पहा, लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते तुम्ही येण्यासाठी कोणत्या ना कोणत्या बँक खातं तुम्ही उघडलं असेल. पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, त्याबरोबर तुमच्या डिस्ट्रिक्ट बँक्स असतील, जिल्हा बँक असतील, खासगी बँक असतील. तर त्या संदर्भात एक अपडेट समोर येत होती की तुमची जी बँक आहे, पहा की बँक चालणार का नाही. तुम्ही ज्या बँक खातं उघडलं होतं ते आता चालणार का? कारण की आता पैसे वाढून येणार आहे. नियम बदललेत का? तर याविषयी आम्हाला प्रश्न आले होते महिलांचे की कोणते बँक खाते चालतील, कोणते चालणार नाही. तर सगळ्यात महत्वाचे याविषयी उत्तर असं आहे, शंकेचं निरसन असं आहे की पहा, तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या पैसे जर आले असतील, म्हणजे एखादा हप्ता आला, 2 किंवा सगळे हप्ते, म्हणजे 1 जरी रुपया तुमच्या खात्यावर आतापर्यंत आला असेल तर तुमचं खातं कोणत्याही बँकेचं असू द्या ते चालणार म्हणजे चालणार. बिलकुल काळजी करू नका, काहीच टेन्शन घेऊ नका. पण मग काळजी कोणी करायची की अशा महिला आहेत की ज्यांना अजून 1ही रुपया आला नाही, ज्यांनी फॉर्म भरला, फॉर्म अप्रूव्ड झाला, फॉर्म मंजूर झाला, पण खात्यावर 1ही रुपया आला नाही. तर त्या महिलांनी कृपा करून त्यांचं पासबुक घेऊन त्यांच्या बँकेत जायचं आहे. त्यांचं आधार लिंकिंग ओके आहे का, डीबीटी एनेबल आहे का, ते कृपा करून चेक करून घ्या. कारण की आता हप्ता लगेच वाटला जाणार आहे. हप्ता केव्हा वाटला जाणार हे देखील सांगण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता मुख्यमंत्री कोण होणार याविषयी देखील चर्चा सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचं त्या ठिकाणी महायुतीची बैठक झाली. तर त्यामध्ये सांगण्यात आलं की आम्ही चर्चा करू आणि मग ठरू. तुमचं काय मत आहे? बहिणींच्या कमेंट काय? तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच तुम्हाला आतापर्यंत किती हप्त्यांचे पैसे आले आहेत? तुम्हाला 1 हप्ता आला, 2 आले, 3 आले, 4 आले, 5 आले? तुम्ही कोणत्या बँकेचं खातं खोललं आहे
ते देखील कळवा. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आली होती रिझर्व्ह बँकेकडून महिलांना एक अपडेट देण्यात आली होती, जी बँकांना देण्यात आली होती. ती एका दृष्टीने महिलांसाठी खुशखबर आहे. पहा, जे बँक खाते असे आहेत की ज्या बँक खात्यावर विविध योजनांचे पैसे येतात, तर बँक काय करत होती, केवायसी न केल्यामुळे बँक ते खाते बंद करून टाकत होती. मग आता रिझर्व्ह बँकेने स्पष्ट सांगितलंय की ते खाते बंद करू नका. केवायसी जरी नसेल तर ते खातं फ्रीज करू नका, खातं गोठवू नका. महिलांना त्या ठिकाणी जे आहे तर त्यांचं खातं सुरू राहू द्या, खातं कृपया बंद करू नका. रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता तुमचं खातं बिलकुल बंद होणार नाहीये. फक्त तुम्हाला एक काळजी आता अशी घ्यायची आहे की बऱ्याचशा महिलांचं काय झालं, पैसे आले आणि पैसे कट झाले. का कट झाले, तर त्यांचं जे आहे तर त्यांच्या याच्यावर कुठल्या तरी कर्जाचे हप्ते चालू होते. तर आता तुम्ही तातडीने काय करायचं आहे, तुमच्या त्या ज्या अकाउंटवर पैसे येऊन कट झाले तर तुम्ही काय करा, ते बँक खातं त्या ठिकाणी बदलून टाका आणि आधार लिंकिंग देखील त्याच बँकेला करून टाका, जेणेकरून तुमचे आलेले पैसे कट होणार नाही, तुमचे पैसे तुम्हालाच राहतील. अर्थात सरकारने त्यावेळेस सांगितलं होतं की लाडक्या बहिणीचे पैसे कापू नका, पण तरी काही बँकांनी कापले. मग काही महिलांचे पैसे मागे देखील आले, पण महिलांना त्यासाठी चक्रा माराव्या लागल्या, बऱ्याच वेळा बँकेत जावं लागलं. त्यामुळे तुम्ही आता पूर्वतयारी लगेच 1-2 दिवसात करून घ्या, कारण की आता उद्या बँकेला सुट्टी आहे. परवा बँक उघडता क्षणी तुम्ही हे काम करून घ्या. निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे. निकालामध्ये महायुतीचा विजय स्पष्ट झालेला आहे. महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि नक्कीच माता भगिनींनी त्या ठिकाणी जे लाडक्या भावांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे, तर लाडके भाऊ तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे. 15,000 रुपये आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, तर त्यांचं मानधन त्यांना त्या ठिकाणी वाढून मिळणार आहे. 9,600 रुपये म्हणजे ज्या महिलेला अजून एकही रुपया मिळालेला नाही, त्यांचे आधीचे 7,500 आणि आत्ताचे 2,100 म्हणजे 2,100, तर असे टोटल 9,600 रुपये त्या ठिकाणी मिळतील. या व्यतिरिक्त ज्या अशा महिला आहेत की ज्यांना फक्त 3च मिळाले, म्हणजे त्यांचे 4,500 मागचे बाकी आहे आणि ही 2,100 म्हणजे त्यांना 6,600 रुपये त्या ठिकाणी मिळतील. काही महिला अशा आहेत की ज्यांना 4,500 मिळाले, म्हणजे मागचे 3 राहिले, हे 2,000 म्हणजे असे 5,100 त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे आता कसं आहे की ज्यांचे 7.5 पूर्ण आहे त्यांना फक्त 2,100 आणि ज्यांचे मागचे राहिले असतील तर त्यांच्या असं एकत्रित हप्ता वाटप होणार आहे. त्यामुळे कदाचित हप्ता वाटपामध्ये आकड्यांमध्ये फरक दिसू शकतो. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही, आता सगळे पैसे येणार आहेत. तर तुमच्यासाठी कोण लाडके मुख्यमंत्री तुमच्या असायला पाहिजेत, कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुम्ही मतदान केलं होतं का? तुमचा काय म्हणजे तुमचा ही जो निकाल लागले आहेत, तर तुमचं मत याच्यावर काय आहे ती प्रतिक्रिया द्या. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आहेत ते कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तातडीनं बँक खात्याच्या संदर्भात हे काम करून घ्या. आधार लिंकिंग, डीबीटी चेक करून घ्या, कारण की पहा आता गर्दी वाढायला सुरुवात होणार. पहा, हप्ते एकदा यायला सुरुवात झाली की रांगा लागतात. तर त्यामुळे तुम्ही अर्जंटमध्ये सोमवारी ही कामं करून घ्या, जेणेकरून हप्ता वाटपाला सुरुवात होते. 26 नोव्हेंबरला कदाचित जो मागचा विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो संपत आहे. त्यामुळे सरकार स्थापना कदाचित त्या दिवशी होऊ शकते आणि कदाचित सरकार स्थिर सरकार आहे. आता सगळ्या जागा त्या ठिकाणी त्यांच्या याने आल्या आहेत महायुती. त्यामुळे आता लवकरात लवकर सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल आणि लगेच हप्त्यांचं हस्तांतरण होणार आहे. तर त्यामुळे लवकर ही कामे करा. तुमचे कुठले डाऊट असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.